नमस्कार. आज आपल्याला तोंडल्याची भाजी बनवायची आहे. त्याकरता मी हे तोंडले कापून घेतलेले असे गोल गोल. ही तोंडली कशी घ्यायची तर अशी हिरवी छान अशी लांबट घ्यायची आणि कडक घ्यायची, अशी नरम घ्यायची नाही. नरम घेतली तर ती आतून लाल निघतात. म्हणून ही अशी मी तोंडली घेतलेली तुम्हाला दाखवण्याकरता ठेवली मी. त्याकरता आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल. भाजी करता तेल घेतलेलं आहे. हे 2 मीडियम साईजचे बटाटे कापून घेतलेले आहे. मोहरी जिरे फोडणी करता आणि हा हिंग घेतलेला आहे मी फोडणी करता. मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे, साधारण 1.5 टीस्पून आहे. हे खोबरं आणि कोथिंबीर वरून सजावटी करता घेतलेला आहे. हा मी काळा मसाला 1.5 चमचा, लाल मसाला 1.5 चमचा, 1 चमचा हळद आणि जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. हा काळा मसाला म्हणजे हा गोडा मसाला पण बोलतात त्याला. ह्याच्यात सगळे गरम मसाल्याचे पदार्थ, धने, हळद, कांदा, खोबरं पण आहे. हा वर्षाचा मसाला बनवलेला असतो. हा माझा घरचा मसाला आहे. हा लाल मसाला पण याच्यात धने, जिरे, लाल मिरची पावडर आणि हळद आणि हिंग हे बारीक केलेलं असतं. पण हे उन्हात सुकवून मग पूड केलेली असते आणि हा तळून केलेला असतो. फक्त याच्यात मिरच्या सुकवलेल्या असतात, बाकी सगळं तेलात. म्हणून याला काळा मसाला बोलतात आणि हा लाल मसाला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. हे बघा तेल तापलेलं आहे. याच्यात आपण हे 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे आहेत. हे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी तडतडल्यावर गॅस बारीक करायचा आणि मग जिरे घालायचे, म्हणजे जिरे जळत नाही. आणि लगेच हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. हे बघा मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. गॅस बारीक करायचा आहे म्हणजे जिरे जळत नाहीत. हे बघा आता याच्यात जिरे घातले आणि लगेच हे मिरची लसूण ठेचा घालायचा आहे. तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल. बघा किती छान वास सुटलेला आहे. जास्त लाल नाही करायचा याच्यात. आता हे सगळे आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याच्यात. काळा मसाला, लाल मसाला, हळद, हिंग, जिरे, धना पावडर हा असा परतून लगेच आपल्याला त्याच्यात तोंडली घालायची आहे, म्हणजे मसाला जळत नाही. आणि लगेच असा हलवायचं आहे थोडं घालून, मग बाकीचं हलवायचं आहे. ही तोंडल्याची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच. हे बघा हे मी सगळे तोंडले घालून घेते आणि थोडे हलवून मग त्यात बटाटा घालायचा आहे. आता गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे हलवलं ते थोडा रंग बदलला की बटाटा घालायचा आहे. मुलांना असे वेगवेगळ्या प्रकारे भाजी करून दिली तर मुलं आवडीने खातात. म्हणून प्रत्येक वेळी त्याच प्रकारची भाजी नाही करायची, अशी वेगळी वेगळी करायची आहे, म्हणजे मुलं खातात. म्हणून ते आपण अशी बनवूया. आता हे बघा याच्यात बटाटे घातल्यामुळे त्याची चव जरा वेगळी लागते. आणि ही आपल्याला बिना पाण्याची भाजी बनवायची आहे. त्याच्यात जराही आपण पाणी घालणार नाही आहोत. आता याच्यात मीठ घालायचं आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घातलं तरी चालतं. आणि आता हलवून ही झाकण ठेवायचं. हिला साधारण 10 मिनटं लागतात ही भाजी शिजायला. मी आता झाकण ठेवते त्याच्यावर. सगळी आधी हलवून घेते, नीट मिक्स करून घेते आणि बारीक गॅसवर शिजवायची आहे. याच्यात पाणी नाही घालायचं. ही बिना पाण्याची भाजी बनवायची आपल्याला. तोंडले आणि बटाटे छान शिजतात. बटाटा जर तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलात तरी चालेल. माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी घालते. आणि चव पण जरा भाजीची छान लागते म्हणून मी बटाटा टाकते. हे बघा मीठ पण घातले आपण, सगळं घातलेलं. आता हिला झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी आपण गॅस बारीक करायचा आहे. 2 मिनटं झाली आहे. भाजी गरम झाली आहे. गॅस आपण बारीक करूया. 5 मिनटं झालेली आहे. आपण झाकण उघडून भाजी हलवून घेणार आहोत. ही बघा एकदम छान याचा वास सुटलेला आहे.
एकदम छान भाजी झालेली आहे. खूप याचा खमंग असा वास सुटलेला आहे सर्व मसाल्यांचा, आलं लसूण पेस्टचा. हे बघा भाजी साधारण अर्धी शिजली आहे. तिचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. अजून आपल्याला 3-4 मिनटं हिला शिजवून घ्यायची आहे. मी परत हिला झाकून ठेवते आणि आपण परत 3-4 मिनटाने भाजी बघणार आहोत. आता आपण भाजी उघडून बघूया शिजली का ते. 4 मिनटं झालेली आहेत. भाजीचा एकदम उघडल्यावर छान वास येतोय. आपण हे दाबून बघणार आहोत. हे बघा तोंडली दबली जात आहेत आणि बटाटा पण फुटतोय, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. बघा एकदम छान भाजी झालेली आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. हे बघा अशी एकदम छान भाजी झालेली आहे. हे बघा एकदम छान आपली ही भाजी झालेली आहे. आता ह्याच्यावर अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून घेऊया. ह्याच्यामुळे कसं मुलांना खायला पण मजा येते भाजी आणि छान दिसतं आणि चवही छान लागते. अशी ही आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून छान छान रेसिपीज करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.